सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जी एप्रिल 2026 मध्ये संपन्न झालेली आहे, त्याचे मराठी विषयाचे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घेतली होती. आता आपण गणित या विषयाचे सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या समजून घेणार आहोत. आपला सेट आहे ए. गणितातला पहिला प्रश्न अर्थात 26व्या क्रमांकाचा, खालील आकृतीबंध पूर्ण करा. आता या ठिकाणी तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत. जर आपण याचं बारकाईने नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी हे दोन, हे दोन, हे तीन, हे तीन, म्हणजे सुरुवातीला एक संख्या होती, नंतर दोन त्रिकोण झाले, नंतर तीन झाले, आता चार त्रिकोण. सर्व पर्यायामध्ये चार त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. त्रिकोण आपल्याला उभा अशा पद्धतीचा हवा आहे, तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, तिघ पर्यायामध्ये. आता पहिल्या त्रिकोणात जो टिंब आहे हा वरच्या बाजूला आहे या ठिकाणी, दुसऱ्यात मात्र खाली गेलेला आहे, तिसऱ्यात वर, म्हणजे चौथ्यामध्ये पुन्हा काय असणार आहे, तो खाली जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी असला पाहिजे. मग अशा पद्धतीची आकृती कुठे दिसते आपल्याला, तर ती तिसऱ्या पर्यायात, म्हणून तिसरा पर्याय हा अचूक आहे. फार त्यात आपल्याला जास्त बारकाईने पाहायची गरज नाही. पुढचा प्रश्न आहे 27वा. स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? पर्याय दिले शनिवार, रविवार, सोमवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. आता बघा, स्वातंत्र्य दिन म्हणजेच काय, 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट. मग आता 15 ऑगस्टला काय वार आहे, शुक्रवार. आता आपल्याला माहिती आहे की ऑगस्ट महिना हा 31 दिवसाचा असतो, 31 दिवसाचा. आणि कोणत्याही महिन्यामध्ये जेव्हा 31 दिवसाचा महिना होतो तेव्हा 29, 30 आणि 31 हे जे 3 दिवसाचे वार असतात ते 5 वेळा येतात. मग आता 15ला जर शुक्रवार आहे तर 22ला सुद्धा शुक्रवारच येणार आणि 29ला सुद्धा शुक्रवार येणार. म्हणजे 29ला शुक्रवार असेल तर 30ला शनिवार आणि 31ला रविवार. मग अशा प्रकारे 5 वेळा येणारे वार जे असतील ते शुक्रवार, शनिवार, रविवार, म्हणजे या ठिकाणी आपला पर्याय असणार आहे चौथा. पुढचा प्रश्न 28वा. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल? आता उतरत्या क्रमाने लिहित असताना आपल्याला सर्वात मोठी संख्या जी असेल ती सर्वात आधी लिहावी लागते, हे आपल्याला माहिती आहे. मग 45,050 ही सर्वात आधी आपल्याला लिहावं लागेल. त्यानंतर 45,005, त्यानंतर 40,504 आणि सगळ्यात शेवटी येणार ती 40,405. मग आता आपण उतरत्या क्रमाने शेवटून दुसरी संख्या म्हणजे खालून दुसरी ही येणार 40,504. मग 40,504चा पर्याय कोणता आहे, तर एक पर्याय. यानंतर पुढचा प्रश्न कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते. 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील? बघा, कुर्ती शिवण्यासाठी सलमाला किती, 2.5 मीटर. 2.5 मीटर म्हणजेच 2.50. तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर. 2 बहिणींना 1.5 मीटर, म्हणजे एकाला जर 1.5 मीटर दुसऱ्याला पण 1.5 मीटर, म्हणजे झाले किती, 3 मीटर. आता या पहिल्या बहिणीला सलमाला 2.5 आणि या दोघं बहिणींना 3, एकूण झाले 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर. आता तागा होता 10 मीटरचा, त्यातून 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर. आता या ठिकाणी आपल्याला एक शून्य वाढवून घ्यावं लागेल. शून्यातून शून्य गेले, शून्य, शून्यातून 5 गेले 5, या ठिकाणी 10तून 6 गेले, उरले 4. 4.5 म्हणजेच 4.5 मीटर. या ठिकाणी 4.5 मीटर हा दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. 5/3, 8/3, 7/3, 1/3
4/3 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक अनुक्रमे कोणता येईल? आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा सगळ्यांचा छेद जेव्हा सगळ्यांचा सारखा असेल तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग उतरता क्रम लावत असताना आपल्याला सर्वात आधी सर्वात मोठा अपूर्णांक मोठा अंश घ्यावा लागेल, तो म्हणजे 8. आणि पहिला व शेवटचा म्हणजे याच्यात सर्वात लहान कोण आहे तर 1, म्हणजे 8/3 व 1/3 असं आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न 31वा. 1 ते 100 संख्यांमध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने? बघा, सर्व अंक जवळपास सारख्याच संख्येने येत असतात, परंतु 1 ते 99चा विचार केला तर ती संख्या सारखी असते. मात्र जेव्हा 1 ते 100चा विचार होतो तेव्हा 1 हा अंक 1 ने जास्त वेळाला असतो. 1 अंक 1 वेळा जास्त, म्हणून याचा पर्याय येणार आहे आपला 2. या काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मूलभूत आहेत, त्या आपण लक्षात ठेवायच्या. खालील उदाहरणामध्ये फुली आणि चौकोनच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी आपण बघा, जर आपण नीट विचार केला तर वर चौकोन दिला आहे, खाली फुली दिली आहे आणि बाकी उरली आहे 9. म्हणजे दोघा अंकांमध्ये एकचाच फरक आहे, एकतर तो 7 आणि 8 असेल किंवा 6 आणि 7 असेल. या ठिकाणी उसण्याची वजाबाकीचं उदाहरण आहे, म्हणजे 17तून 8 गेले 9 किंवा 16तून 7 गेले 9. परंतु जर आपण 7चा जर विचार केला तर काय होणार? या ठिकाणी 9 येतोय, परंतु इथे जेव्हा वजाबाकी येणार तेव्हा 10तून 3 गेले, बाकी उरणार 7. आता हा जो चौकोन आहे या दोघं ठिकाणी 7-7 बरोबर येतोय आणि फुलीच्या जागी 8 घेतलेला आहे. या ठिकाणी पण समजा आपण 8 घेतलेला असेल तर या शून्यातून जाणार नव्हता, म्हणून इकडे आपण एक हाताळले, 8तून 7 गेले 1, म्हणजे 8 हा अंक आपण जेव्हा घेतोय फुलीच्या जागी आणि चौकोनाच्या जागी 7 घेतोय त्यावेळेला हे उदाहरण जे उत्तर बरोबर येत आहे, म्हणजे त्याचा पर्याय असला पाहिजे पर्याय क्रमांक 3. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. ज्याला शिरोबिंदू हा संबोध व्यवस्थित समजला आहे ते अतिशय पटकन याचं उत्तर काढू शकतात. बघा, या ठिकाणी शिरोबिंदू किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 हे जे दिसत आहेत आपल्याला हे बिंदू म्हणजेच या आकृतीतले शिरोबिंदू आहेत, म्हणून याचा पर्याय येणार आहे 10. पर्याय येणारे 2, उत्तर येणारे 10. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्ये इतक्या ओळी आहेत. प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्ये इतके विद्यार्थी आहेत. तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहेत? प्रश्न जरी आपल्याला खूप मोठा दिसत असला परंतु प्रश्न अतिशय सोपा आहे. पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत. एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्या, एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे? 9. प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके, प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान 2 अंकी संख्या येते 10, पण विषम संख्या येते 11. मग 11 मुलं आहेत आणि 9 रांगा आहेत. मग 11 गुणिले 9 उत्तर येणार 11 9 99, पर्याय क्रमांक 1. वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात?
एक आणि एकच, दोन असंख्य एकही नाही. बघा विद्यार्थी मित्र, वर्तुळ आपण जेव्हा घेतो त्या वर्तुळाला या वर्तुळाला आपण जेव्हा सममिती अक्ष काढण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे वर्तुळाचे समान दोन भाग आपण जेव्हा काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला असे अनेक असंख्य रेषा आपल्याला काढता येतात की ज्याच्यामुळे वर्तुळाचे दोन सारखे भाग होतील. यालाच आपण सममिती अक्ष म्हणतो. मग असे असंख्य खूप सारे आपल्याला काढता येऊ शकतात, म्हणून याचा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, जोसेफने एका पेटीत 18 आंबे याप्रमाणे 12 पेट्या भरल्या असता 5 आंबे शिल्लक राहतात, तर जोसेफकडे किती आंबे होते? आता 18 आंबे, एका पेटीत 18 आंबे अशा 12 पेट्या भरल्या. मग 12 8 96, 12 1 12 9 21, 216 आंबे त्याने भरले आणि 5 आंबे शिल्लक राहतात. मग 216 आणि 5 221 या ठिकाणी आपला पर्याय येणार 2. जोसेफकडे आंबे होते 221. सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील, तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील? आता जेवढे पेन आहेत तेवढेच मित्र, म्हणजे हे जे उदाहरण आहे हे वर्गसंख्येवर आधारित आहे. मग या ठिकाणी वर्गसंख्या कोणती दिसते आपल्याला? 27 नाही, 38 नाही, 53 नाही, 49 आहे. 7चा वर्ग, 7 मित्र आणि प्रत्येकाला 7 पेन, तेव्हा 49 पेन वाटप झालेले आहेत. म्हणजे याचा पर्याय येणार आहे 4. पुढचा प्रश्न आहे, 95041 ह्या अंकांची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमेयने 10,459, सफाने 0,1459, तन्वीने 95,410 व आर्याने 95,401 अशा लिहिल्या आहेत, तर अचूक संख्या कोणी लिहिली? पुनरावृत्ती व्हायला नको, कोणीही पुनरावृत्ती केलेली नाही आणि 5 अंकी संख्या लिहायला सांगितली होती. आता यातली सफाची जर संख्या पाहिली तर ही 1,459 आहे, ही 4 अंकी संख्या आहे. सफाने लिहिलेली संख्या 4 अंकी आहे. जरी शून्यपुढे दिसत असला तरी आपण ते 5 अंकी म्हणू शकत नाही. 4 अंकी संख्या आहे. या तिघांच्या संख्या 5 अंकी आहेत. मग यातली अचूक संख्या कोणती आहे? लहानात लहान, तर ती 10,459. मग ती लिहिली कोणी आहे? अमेयने. कोणी लिहिली आहे? अमेय. म्हणून याचा पर्याय येणार 3 अमेय. पुढचा प्रश्न, शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले. त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळात भरले, तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले? आता 455 प्रत्येकाने किती जमा केले? 455. असे विद्यार्थी आहेत 37. 7 5 35 5 हातच्याला 3, 7 5 35 आणि 3 38, 8 हातच्याला 3, 7 चौक 28 आणि 3 31, 3 5 15, 5 हातच्याला 1, 3 5 15 1 16, 6 हातच्याला 1, 3 चौक 12 13, 5 8 5 13, 3 1 4 6 1 7 8, 3 आणि 3 6, 16,835 रुपये जमा झालेले आहेत. त्यातले 12,000 रुपये त्यांनी महामंडळाला दिलेले आहेत, जमा केलेत. मग किती शिल्लक राहिले? 5 3 8 4, 4,835. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 40वा. खालील आकृतिबंधात पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा.
आता या ठिकाणी आपल्याला 100, 99, 97, 94, 90 अशा संख्या दिलेल्या आहेत आणि पुढे येणाऱ्या संख्या ओळखायच्या आहेत. बघा मित्रांनो, 100 आणि 99 यात फरक आहे एकाचा. या ठिकाणी 2चा कमी होत चालले, नंतर 3 कमी झाले, इकडे 4 कमी झाले, इथे 5 कमी होतील म्हणजे संख्या येईल 85. आणि त्याच्यानंतर 6 कमी होतील म्हणजे या ठिकाणी संख्या येईल 79. 85, 79. त्यानंतर 7 कमी होतील आणि संख्या येईल 72. 85, 79 आणि 72. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न 41वा. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? आता 4/3 पेक्षा 3/7 आणि 1/7 आणि 2/7 हे मोठे असू शकत नाही, कारण आपल्याला माहिती आहे की छेदस्थानी जेव्हा सर्व ठिकाणी अंक सारखा असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग ज्या अर्थी हे तीनही पर्याय येऊ शकत नाही त्या अर्थी चौथा पर्याय बरोबर आहे. आणि जर आपण याला भाग देण्याचा प्रयत्न केला तर 4/3 म्हणजेच काय, 1.1/3 म्हणजेच हा अपूर्णांक एकापेक्षा लहान आहे आणि हा अपूर्णांक एकापेक्षा मोठा आहे. त्या अर्थी चौथा पर्याय आपला बरोबर आहे. पुढचा प्रश्न. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिली, तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिली? अतिशय सोपा प्रश्न. फक्त या ठिकाणी काय करायचं, आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. 14,456 अधिक 19,656, 6 12, 11, 6 10 11, 14, 24,112 9 4 13 आणि 14, 34,112. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न. शीतलने 5,000 अधिक 1 एकक अधिक 9 दशक अधिक 4 शतक ही संख्या 5,491 अशी लिहिली, तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? आता तिने आधी जी संख्या लिहिली ती आपण लिहून घेऊ. 5,000. 5,000 म्हणजे 50,000 अधिक 1 एकक अधिक 9 दशक म्हणजे 90, 4 शतक म्हणजे 400. याचं उत्तर काय असणार आहे? बेरीज करूया. 1 9 4 50, 50,491. 50,491 अशी संख्या लिहायला हवी होती, परंतु तिने लिहिली 5,491. स्कॉलरशिपच्या बऱ्याच उदाहरणांमध्ये असंच असतं की बेरीज वजाबाकी किंवा दोन क्रिया एकाच उदाहरणामध्ये दिलेल्या असतात. एकातून एक गेला 0, 9 0, 4 4 0, 10 4 45,000 या ठिकाणी आपलं उत्तर यायला हवं. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. खालील उदाहरणात चौकोनच्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. आता या ठिकाणी आपल्याला भागाकार दिलेला आहे. 8 × 48 बाकी उरली 5. आता या ठिकाणी
56 दिलं आहे, म्हणजे 8 7 56. इथे पाहिजे 7, मग ज्या अर्थी इथे 7 असणार आहे त्या अर्थी या चौकोनातसुद्धा 7 असणार आहे, या चौकोनातसुद्धा 7 असणार आहे. म्हणून चौकोनच्या जागी 7 हा अंक येईल. मग याचा पर्याय येतोय 2. काही प्रश्न आपल्याला वाटतात खूप अवघड आहेत, परंतु अतिशय सोपे असतात. पुढचं उदाहरण आहे, एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती असेल? आता कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 वाहनं बनवली. 3 चाकी 14 म्हणजे याचे झाले 42 चाकं, आणि 4 चाकी काही वाहने बनवली, माहिती नाही किती येते. आपण याला 4 का असं म्हणूया. एकूण झाले 146. मग आता 4 का बरोबर 146 वजा 42 म्हणजेच किती येणार ते 102. मग आता 102ला आपण 4ने भाग दिलं तर उत्तर येईल 4 दुणे 8, 22 सॉरी 104. 104 भागिले 4 बरोबर 4 दुणे 8, 4 चाकी 24, 26. मग 4 चाकी वाहनांची जी संख्या येणार आहे ती असणार आहे 26. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने एक किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? 16 पोती आणि 33,600 16 पोती विकलेत. 16 दुणे 32, उरला 1, 16 1 16. पुढचे 2 शून्य जसेच्या तसे. म्हणजे एका पोत्यातून त्याला 1600 रुपये 2100 रुपये मिळाले आहेत. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपयाप्रमाणे विकली. आता 2100 रुपये मिळाले एका पोत्यामागे, आणि एका किलोचा भाव आहे 60. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 6 1 6 6 1 18, उरले 3, 6 5 30. म्हणजे एका पोत्यामध्ये 35 किलो होते फुले. 35 किलो फुले होती एका पोत्यामध्ये. आता असे 16 पोते विकलेले आहेत. पुन्हा 35 गुणिले आपल्याला 16 करावं लागेल. 16 85 0 8 8 16 48 आणि 8 56, 560 हे आपलं उत्तर असणार आहे. आपल्या लक्षात आलं असेल तर पुन्हा एकदा सांगतो, 33,600 रुपये मिळाले होते 16 पोते विकून. म्हणजे एका पोत्यातून त्याला मिळाले होते 2100 रुपये. आता 1 किलोचा दर होता 60 रुपये. मग 2100 प्रमाणे 60 रुपयाप्रमाणे 2100 रुपये जर होणार असतील तर त्यातनं 35 किलो फुलं विकली गेली पाहिजे. मग असे त्याने हे झालं एका पोत्याचे 35 किलो. असे 16 पोते त्याने विकले होते. तर 35 गुणिले 16 असे 560. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47 ते 49 साठी सूचना. कॉलेजच्या उपहारगृहात रविवारी सकाळी विद्यार्थिनींनी खाल्लेले पदार्थ चित्ररूप माहितीच्या रूपात दिलेले आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या.
पदार्थांची नावं दिली आहे, विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे हे जे प्रमाण आहे या प्रमाणावर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. कारण एक इमोजी, एक चिन्ह म्हणजे 7 विद्यार्थिनी आहेत. मग पदार्थांची नावं दिली इडली चटणी, विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिसते 1 2 3 4 5 6 7 7 विद्यार्थिनी आणि एक चिन्ह म्हणजे 7, तर 7 7 49. कांदे पोहे 1 2 3 4 7 चौक 28, उपमा 7 दुने 14 आणि मसाला डोसा 7 5 35. असं जेव्हा आपण हे सोडवून ठेवू तेव्हा आपल्याला उदाहरण सोडवायला सोपं जाईल. या ठिकाणी टेक्निकल अडचणीमुळे आपल्याला पुन्हा याला डिलीट करून मगच पुढे जाता येणार आहे. तर ते जे प्रमाण आहे ते प्रमाण आपण लक्षात घेऊन आता हा जो 47वा प्रश्न आहे हा सोडवूया. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींची एकूण संख्या किती? कांदे पोहे 1 2 3 4 7 चौक 28 आणि मसाला डोसा 1 2 3 4 5 7 5 35. 5चं आपलं 7चं प्रमाण आहे. मग 28 अधिक 35 एकूण संख्या किती? 8 आणि 5 1303 हातच्याला 1 3 आणि 6 63. पर्याय क्रमांक येईल याचा 2. पुढचा प्रश्न. कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे? कांदे पोहे 28 आणि उपमा 7 दुने 14 ही झाली 42. आता इडली चटणी 1 2 3 4 5 6 7 7 49 आणि मसाला डोसा 1 2 3 4 5 7 5 35 9 5 1404 चला 1 7 आणि 4 4 आणि 3 7 आणि 8 84. आता 84मधून हे 42 वजा केले तर उत्तर येतं 42. म्हणजे कांदे पोहे उपमा खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या ही कमी आहे की जास्त आहे? तर कमी आहे. यांची संख्या जास्त आहे. कितीने कमी आहे? तर 42ने कमी आहे. म्हणून याचा पहिला पर्याय बरोबर येईल. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की 42 कमी आहे जास्त आहे दोघं पर्याय दिलेले आहेत. कांदे पोहे खाणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या असा शब्द वापरलेला आहे. मग ती कमी आहे म्हणून आपण कमी. आणि जर आपल्याला इडली चटणी आणि मसाला डोसा याचं विचारलं असतं तर आपण लिहिलं असतं की ते 42ने जास्त आहे. पुढचा प्रश्न. उपहारगृहात विद्यार्थ्यांनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे? अतिशय सोपं. उपमा हा पदार्थ सर्वात कमी खाण्यात आलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न. 47 ते 49 झालेत. आता 50वा प्रश्न. खालील अपूर्णांकांपैकी समच्छेद अपूर्णांक ओळखा. अतिशय सोपा असा हा प्रश्न होता. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय की ज्याचे छेद सारखे आहेत ते. आता या ठिकाणी 5 आहे आणि इथे 5 आहे. बाकी कोणत्याही ठिकाणी अपूर्णांक सारखे आपल्याला छेद सारखे दिसत नाही. मग समच्छेद कोणता येणार आहे? तर 4/5 आणि 6/5 आणि त्याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. हे 4/5 आणि 6/5 त्याचं उत्तर होतं. पुढे प्रश्न 51वा. आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौरस सेमी आहे. जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. आता दोन आकृती आहे, चौरस आणि आयत. दोघांचं क्षेत्रफळ समान आहे 64. आता जर याचं 64 क्षेत्रफळ असेल तर याची बाजू किती असणार आहे? 8. 8 64. आपल्याला माहिती बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ.
आता आयताची लांबी दिलेली आहे 16. आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिले रुंदी केलं की आयताचं क्षेत्रफळ मिळतं. मग आता 64 येण्यासाठी या ठिकाणी लांबी किती असली पाहिजे? 64 भागिले 16, 16 चौक 64. किती असणार आहे लांबी? रुंदी किती असणार आहे? 4. लांबी दिली होती 16. खालील आकृतीची परिमिती काढा. आता या ठिकाणी आपल्याला आकृती दिली आहे आणि त्यात अनेक बाजूंची मापं दिलेली आहे, परंतु कधीही परिमिती काढताना जी बंदिस्त आकृती असते त्याचाच फक्त विचार करायचा असतो. या ठिकाणी ही जी बंदिस्त आकृती तयार होते याचाच बाजूंची बेरीज आपल्याला करावी लागणार आहे, तेव्हा आपल्याला परिमिती मिळेल. आपण इथून सुरुवात करूया. 3 4 3 4 आणि 3 3 4 3 4 3. सगळ्यांची बेरीज केली तर 3 त्रिक 9 आणि 8 झाले 17. या ठिकाणी सुद्धा पर्याय येणार आहे आपला चौथा, हा जो दिसतोय हा चौथा पर्याय 17. पुढचा प्रश्न. सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला? आता सूरजने काय केलेलं आहे? 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले. आपल्याला दोघं प्रकारे उत्तर काढून ठेवावं लागेल. 96ला 6ने भागलं तर उत्तर येणार 6 1 6, बाकी उरले 3, 6 खाली गेला, 6 6 36. आणि 16ने 96ला भागलं तर 16 96. इथे आलं 16 आणि इथे आलं 6. भागाकार कितीने चुकला? 10ने चुकला. सोळा आणि 6 या दोघांमधला फरक 10 आहे. पुढचा प्रश्न. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा 3965 हत्ती जास्त हत्ती मेघालयात आहेत. तर मेघालयात किती हत्ती आहेत? सोपं उदाहरण आहे. आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसामपेक्षा जास्त हत्ती कुठे? मेघालयमध्ये. कितीने जास्त येते? 3965. बस बेरीज करायची, आपलं उत्तर आलं. 6 8 9 7 16 6. चला 1 5 3 8 9 9684. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला, तर धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहिल? आता बघा, एकक दशक शतक असं जर आपण या ठिकाणी कॉमा देऊन टाकला तर आपल्याला ती संख्या वाचणं सोपं होईल. संख्या पुन्हा लिहितो. आता आपण वाचू 64,389. 64,389 पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते, तर रेल्वेचे तिकीट 2,398 रुपये होते. तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते? या उदाहरणामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. आणि वजाबाकी करताना आपला नियम काय आहे की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. 13,756 वजा
2398. आता 6तून 8 जात नाही म्हणून केले 16, 5चा उरला 4, 4तून जाणार नाही 1 केला, 7चे उरले 6, 16तून 8 गेले 8, 14तून 9 गेले 5, 6तून 3 गेले 3, 3तून 1, 11,358 रुपये जास्त हे विमानाचं तिकिटाचं रेट होता. म्हणजे याचा पर्याय क्रमांक आला 1. पुढचा प्रश्न. खालील आकृत्यांमधील कोणत्या आकृतीत रंगवलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तिन्ही आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी एक भाग पूर्ण आहे, एक भाग पूर्ण आहे, एक भाग पूर्ण आहे. म्हणजे तिन्ही आकृत्या जवळपास सारख्या आहेत आणि या आकृतीत मात्र एकही भाग पूर्ण झालेला नाही. एका भागाचे 4 भाग करून त्यातला एक भाग रंगवलेला आहे. म्हणजे हे जर आपण दाखवायचं म्हटलं अपूर्णांकामध्ये तर 1/4 असं होईल. याला जर आपण अपूर्णांकामध्ये दाखवायचं म्हटलं तर एकाचे 2 भाग आहेत आणि रंगवले किती 1 2 3. या ठिकाणी हे 3 भाग, हे पण 3 भाग रंगवले किती 4, खाली भाग येणार 3. इथे 4 भाग केले, 4 आणि 1 5, 5 भाग रंगवले, छेदस्थानी आला 4. आता हे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणता रंगवलेला भाग छेद अधिक अपूर्णांक दाखवतो आहे. म्हणजे ज्याचा अंशापेक्षा छेद जास्त आहे त्याला म्हणतो आपण छेदाधिक. तर तो येईल 1/4. छेद जास्त आहे अंशापेक्षा. इथे अंशापेक्षा छेद लहान आहे, इथे सुद्धा छेद लहान आहे, इथे सुद्धा छेद लहान आहे. म्हणून याचा अ हा पर्याय आला पाहिजे, 1 हा पर्याय आला पाहिजे, अ उत्तर. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद, राहुलला अर्धा तास लागतो. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो? आता शिवमला लागत आहेत 15 मिनटं. शिवम 15 मिनिटे. सीमा हिला लागतोय पाव तास. आता पाव तास म्हणजेच किती 15 मिनिटे. कारण एका तासाचे आपण जेव्हा 4 भाग करतो त्यावेळेला एक भाग होतो 15 मिनटाचा. 60 मिनटाचा पूर्ण तास असतो. अर्धा केला की 30चा होईल आणि पाव भागाला तर तो 15चा होईल. म्हणजे दोघांना सारखा वेळ लागतो आहे. सोनालीला लागत आहेत 900 मिनिटे. सोनाली 900 सेकंद 900 सेकंद. आता 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो हे आपल्याला माहिती आहे. 60 सेकंदाबरोबर 1 मिनिट. मग 900 सेकंदाचा किती मिनिट होणार आहेत? भागिले जर 60 केलं आपण याला तर याचेसुद्धा 15 मिनिट होणार आहे. म्हणजे हिलासुद्धा वेळ सारखा लागतो आहे. आणि राहुलला मात्र अर्धा तास लागतो आहे. राहुलला अर्धा तास म्हणजेच किती मिनिटं? 30 मिनिट. याचाच अर्थ सर्वात जास्त वेळ कोणाला लागतो आहे? तर हा राहुलला लागतो आहे. म्हणून याचा पर्याय येणार 2. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती आहे? आता व्यास म्हणजे काय? तर वर्तुळाचे सरळ सरळ 2 भाग करणारी रेषा. हे 1 आहे, हे 2 आहे. किंवा आपण याला स्ट्रेट लाईन जर वापर केला हे 2 दिसत आहेत. व्यास आले 2 आणि त्रिज्या
ही 1 आणि ही 2, ही 3, 4, ही 5 आणि ही 6. आता आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी पहिला पर्याय आणि चौथा पर्याय सारखा 6 आणि 2, 2 आणि 6. या ठिकाणी लक्षात घ्यायचं की व्यास आधी विचारले, त्रिज्यानंतर विचारले. मग व्यासाची संख्या किती आहे? 2 आणि त्रिज्या संख्या 6, म्हणजे याचा पर्याय येणार 4. अनेकदा आपण उत्तर बरोबर काढतो, परंतु घाईगर्दीत गोंधळ करतो आणि उत्तर चुकून जातं. पुढचा प्रश्न कालमापनावर आधारित आहे. कोणावर आधारित आहे? खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये विशाल कोन झालेला नाही? आता आपण कोन पाहिलेले आहेत. जेव्हा असा सरळ असतो त्यावेळेला काटकोन आपण याला म्हणतो 90 अंशाचा. त्याच्यापेक्षा लहान असेल त्याला लघुकोन म्हणतो आणि त्यापेक्षा मोठा असेल तेव्हा याला म्हणतो आपण विशाल कोन. मग आता कुठे विशाल कोन झालेला दिसत नाही आपल्याला. या ठिकाणी तर विशाल कोन झालेला आहे. इथे सुद्धा झालेला आहे, इथे सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी मात्र विशाल कोन झालेला नाही, हा लघुकोन आहे. मग पर्याय ड चा पर्याय येणार 3. हे आपलं उत्तर आहे. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषांवर घडी घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? आता अतिशय सोपा भाग या ठिकाणी बघा, आपण हे जे रेषा आहेत, रेषाखंड आहेत, हे सर्व सारख्या आकाराचे आहे. मग यावरून आपल्या लक्षात येईल की यापासून घन तयार होणार आहे आणि घनाची जी आकृती आहे ती अ म्हणून आहे. यातला प्रत्येक भाग, प्रत्येक तुकडा हा सारखा आहे आणि घनाचं देखील प्रत्येक पृष्ठफळ हे सारखं असतं. म्हणजेच याचा पर्याय असणारे हे उत्तर असणारा पर्याय आहे 2. याचा पर्याय लिहायचा आपल्याला 2. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजताची होती. ती गाडी 5 तास उशिरा आली असल्यास ती किती वाजता स्टेशनवर आली? आता मध्यान्होत्तर म्हणजे मध्यान्ह झाल्याच्या नंतर, म्हणजेच रात्री 8 वाजता आलेली आहे. किती वाजता आली आहे? रात्री 8 वाजता. आणि 5 तास उशिरा आले. 8 आणि 5 13. रात्रीचं घड्याळ 12पर्यंत असतं आणि नंतर वाजतो 1. 13 म्हणजे किती? 1. पण तो केव्हा? तर तो मध्यान्होत्तर. आता मंगळवार उजाडलेला आहे सोमवारच्या नंतर आणि मंगळवारी मध्यान्ह पूर्व 1 वाजता. याचं उत्तर पर्याय असणारे 4. मध्यान्ह केव्हा होईल? दुपारी 12 वाजता होईल आणि हे रात्री 1 वाजता गाडी स्टेशनवर आलेली आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे मंगळवारी मध्यान्हपूर्व 1 वाजता. मेघाकडे 50, 100, 200, 500च्या नोटांची संख्या समान आहे व त्याची एकूण रक्कम 3400 रुपये आहे. तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहेत? आता अशा प्रश्नांमध्ये आपण पर्यायांचा विचार करून सुद्धा उत्तर काढू शकतो, परंतु त्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीनेच आपण जाऊया. 50च्या समजा नोटांची संख्या आपल्याला माहीत नाही, 9 नोटा आहेत असं आपण समजूया. प्लस 100च्या सुद्धा 9 नोटा आहेत. संख्या सारखी असल्यामुळे सगळ्या ठिकाणी मी 9 लिहितो आहे. आणि 500च्या सुद्धा 9 एवढ्या नोटा आहेत. सगळ्यांची रक्कम होते 3400 रुपये. आता 9 किती झाले? 1, 2, 3, 4. सॉरी 50, 100, 200, 500, 700, 800, 850. 850 9 बरोबर 3400. आता 850 9 बरोबर 3400, तर 1 9 बरोबर किती? तर 3400 भागिले 850. हा शून्य गेला, हा शून्य गेला. 85. 17 5 85. 17 2 34. 5 चोक 20. 4. आता ह्या काय झाल्या?
4 नोटा एका प्रकारच्या 50च्या 4, 100च्या 4, 200च्या 4 आणि 500च्या 4 म्हणजे चारही प्रकारच्या नोटा 4 आहेत. म्हणजे 4 गुणिले 4, 4 चोक 16. एकूण नोटा किती आहेत? 16. अनेकदा विद्यार्थी उत्तर काढतात 4पर्यंत, परंतु प्रश्न शेवटपर्यंत नीट न वाचल्यामुळे आपल्याकडनं चुकून त्याचं उत्तर 4 हे लिहिलं जातं. तर ते 4 नसून 16 आहे, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1. सानियाकडे 1 रिम कागद आहेत. तिला प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता कागद ठेवायचे आहेत. तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतील? आता आपल्याला कागद मापन, रिम म्हणजे किती कागद, दस्ता म्हणजे किती कागद हे माहीत पाहिजे. तर रिममध्ये असतात 480 आणि दस्त्यामध्ये असतात 24. हे लक्षात ठेवायचे. आता 480 कागद आहेत, प्रत्येक फाईलमध्ये 1 दस्ता म्हणजे 24 ठेवायचे आहेत. तर आता किती लागणार तिला? 24 × 24, 24 × 2 = 48, 20. पर्याय क्रमांक 3. एक इष्टिका चिठ्ठी कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले. दोन्ही घनांच्या कडांची संख्या व इष्टिका चिठ्ठीच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता आधी आपल्याला इष्टिका चिठ्ठी कोणती असते ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ह्या आकृतीला म्हणतो आपण इष्टिका चिठ्ठी. आता या इष्टिका चिठ्ठीचे 2 समान भाग करायचे आणि त्याचे 2 वेगवेगळे घन तयार करायचे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पहिला जो मूळ आकार होता तोच आकार या ठिकाणी पुन्हा तयार झालेला आहे, फक्त त्याचे 2 भाग झालेत. म्हणजे सुरुवातीला इष्टिका चिठ्ठीच्या कडा होत्या, बघा इष्टिका चिठ्ठीच्या कडा 4 झाल्या, या 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता जर समजा आपण याचे 2 तुकडे केले तर काय होईल? या घनाच्या सुद्धा इकडे 12 आणि तिकडे 12 म्हणजे 24 कडा होतील. मग घनांच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडांपेक्षा 12ने कमी आहे का? नाही. घनाच्या कडांची संख्या इष्टिका चिठ्ठीच्या कडांपेक्षा 12ने जास्त आहे. हे आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता या ठिकाणी जो आकृतिबंध दिला आहे तो आपण आधी समजून घेऊया. 1, 2, 3 मध्ये दिलेले 6, 7, 8, 9 मध्ये दिले 24, 25, 26, 27 मध्ये दिले 78. आता मधल्या अंकाचा आणि बाहेरच्या अंकांचा काय संबंध होतो पहिले समजून घेऊ आपण. 1 आणि 2 आणि 3 तिघांची बेरीज झाली 6, 7 आणि 8 15, 15 9 24. या बाहेरच्या अंकांची जी बेरीज आहे ती मध्यभागी दिलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर आपण पाहिलं तर एकोणऐंशी 81 80, 79 81 80, 79 80 81, 79 81 80 संख्या सर्व दूर त्याच दिलेल्या आहेत. फक्त आपल्याला जो वरचा जो क्रम होता 79 या ठिकाणी 80 पाहिजे होता, हा म्हणून हा पर्याय येणार नाही. इथे 79 80 आणि 81 या ठिकाणी पर्यायाचा क्रम बरोबर दिलेला आहे, म्हणून हा पर्याय बरोबर येईल. या तिघांची बेरीज देखील तुम्ही पडताळा घेऊ पाहू शकतात. 79 80 आणि 81 तिघांची बेरीज 240 येते का? 9 1 10 0, चला 1 8 1 24, 240. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. 240 3 ठिकाणी दिलेलं होतं, परंतु जो क्रम दिलेला आहे तो क्रम असा वर जाऊन पुन्हा खाली या पद्धतीने होता. आपण प्रश्नात बघू शकतो. 1 2 3 7 8 9
25, 26, 27. तसंच 79, 80, 81 यायला पाहिजे होता आणि तो फक्त या तिसऱ्या पर्यायात आपल्याला पाहायला मिळत होता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण पाहूया. 2026ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल? आता यासाठी आपण जेव्हा अभ्यास करतो दिनदर्शिकेचा, तेव्हा आपल्याला शिक्षकांनी सांगितलेलं असतं की शिक्षक दिन आणि बालदिन हे दोन्ही दिवस एकाच वारी येतात. आपल्याला जर हे वाक्य लक्षात असेल तर याचं उत्तर आपण पटकन देऊ शकतो. शिक्षक दिनला जर शनिवार होता, बालदिनला काय असणार आहे? शनिवार. चला पुढचा प्रश्न. 3/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल? आता 3/4 याचं उत्तर जर आपण काढलं तर 3 × 3, 3/4 हे बरोबर आहे. आपल्याला विचारलं आहे चुकीचं, म्हणजे हा पर्याय येणार नाही. 3 + 1/4 याचं उत्तर येईल 9/3 + 1/, आपल्याला छेदस्थानी 4 दिलेला आहे ना, 12 घ्यावं लागेल. 12/4 + 1/4 बरोबर येणार उत्तर 13/4. म्हणजे हे उत्तर आपलं असू शकतं पर्याय क्रमांक 2. कारण इथे पण बघा 1, 2, 3 3/4 आणि 1/4ची 3 पट म्हणजेच 1/4 × 3 बरोबर 3/4. म्हणजे आपलं उत्तर जे आहे दुसरा पर्याय हे बरोबर येणार आहे. प्रश्न आहे 69वा. खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही? आता 2 पूर्ण आणि अर्धा दिलेला आहे. म्हणजे जर ह्या आकृतीतले जो भाग रंगवला आहे तो पाहिला तर 2 पूर्ण आणि अर्धा हे बरोबर आहे. दर्शवित नाही असं आपल्याला विचारलं आहे. 2.5 हे सुद्धा बरोबर आहे, 2 आणि अर्धा. आणि चौथा जो पर्याय 2 आणि अर्धा हे सुद्धा बरोबर आहे. 1.5 या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे. आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने किती लिटर सरबत बनवले? आता अर्धा लिटर म्हणजे 500 मिली. याप्रमाणे 4 बाटल्या भरल्या. 00 5 × 20 2000 म्हणजेच 2 लिटर. आता हे 2000 मिली तयार झाल्यानंतर पाव लिटर म्हणजे 250 मिली सरबत शिल्लक राहिलं होतं. बाटलीत भरलं किती? 2000 मिली म्हणजे 2250 मिली. याचाच अर्थ काय झाला तर 2 लिटर आणि पाव, 2 आणि पाव म्हणजेच 2.25 म्हणजे आपला पर्याय येईल क्रमांक 3. 2.25 लिटर सरबत आईने बनवले होते. पुढचा प्रश्न 71वा. पुन्हा आकृतिबंध यावर आधारित प्रश्न आहे. खालील आकृतिबंधात पुढे येणारे चित्र कोणते? आता आधी दिलेली चित्र आपण बघूया. याचे जे केस आहेत हे वर जे होते शेंडी, शेंडी वर होती खाली गेली, वर होती खाली गेली, वर खाली. आता इथे पुन्हा जे येतील इथे शेंड्या वर इथे खाली. आता या ठिकाणी सर्व ठिकाणी तसंच आहे, परंतु फरक काय झालेला आहे तो आपण व्यवस्थित बघूया. याचे डोळे आणि चेहरा हे कान, याला चेहरा सुद्धा उलटा झालेला आहे. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिसतोय तर तो फक्त पहिल्या याच्यात दिसतोय. इथे बघा डोळे समोरासमोर दिसत आहेत. इथे काय झालं आहे, इथे कानच गायब झालेले आहेत.
या ठिकाणी इथलं एक कान गायब झाला आहे, याचा कान झाला, म्हणजे फक्त पहिला पर्याय अचूक आहे. पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्यांमधील सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आता आपल्याला मूळ संख्या माहिती आहे सगळ्यांना, 2, 3, 5, 7 या क्रमाने आपण जे घेतो, ज्या कोणाच्याही पाड्यात येत नाही त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. तर मग आता यातली 1 ते 100 मधली सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? तर ती 97 आहे. कारण 100 10च्या पाड्यात येतात, 99 11च्या पाड्यात येतात आणि 98 14च्या पाड्यात येतात. म्हणून सर्वात मोठी संख्या आली 97 आणि सर्वात लहान संख्या आली 2. मग सर्वात मोठी मूळ संख्या ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? 97 आणि 2 दोघांमधला फरक कितीचा आहे? 95चा. कितीने मोठी येणार मग ती? 95. उत्तर आपलं चौथा पर्याय आहे. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षांच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1 किलो द्राक्षाच्या किती पेट्या भरल्या? आता 5 किलो द्राक्षे काढले. 5 किलो म्हणजे 5000 ग्रॅम हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अर्धा किलो द्राक्षांच्या 3 पेट्या, अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम गुणिले 3 झाले 1500 द्राक्ष भरले गेले. नंतर पाव किलो द्राक्षांच्या 2 पेट्या, पाव किलो म्हणजे 250 गुणिले 2 झाले 500. आता हे उरलेले काही 1 किलोच्या भरल्या, मग हे 00 या ठिकाणी 2000 म्हणजे 2 किलो तर संपले. मग आता 5 किलोमधून 2 किलो संपले, 2000 ग्रॅम संपले. उरले किती? 3000 ग्रॅम. 3000 ग्रॅम म्हणजेच किती? 3 किलो. आता 3 किलो द्राक्ष 1-1 किलोप्रमाणे भरलं तर किती पेट्या लागतील? 3 पेट्या. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपलं उत्तर आलेलं आहे. पुढे 74वा प्रश्न आहे. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके प्रत्येकी 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराला तिने 500 रुपयांची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा परत दिल्या? आता $175 गुणिला 2, 5 2 10 0, चला 1 7 2 14 1500 2 आणि 3 350 रुपयाची खरेदी झालेली आहे. 500 मधून 350 रुपये खरेदी झाले. उरले किती? 00 10तून 5 गेले 5, 5तून 1 4 गेले 1, 150 रुपये उरलेले आहे. आता 150 रुपयामध्ये 50च्या किती नोटा येतील? तर हा 0 गेला, हा 0 गेला, 5 1 5, 5 3 15. 3 नोटा तिला परत मिळतील. आता या प्रश्नात घेतला सर्वात शेवटचा प्रश्न. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा टिंबटिंबने असते. दंडगोल कसा असतो? या पद्धतीने मग आता दंडगोलांची कडांची संख्या कड कोणते आहेत? आपली आकृती होती. कडांची संख्या ही या कडा आहेत, या आहेत 2 आणि या आकृतीत तुम्हाला कोपरे कुठे दिसत आहेत का? अशा पद्धतीने जोडले गेलेले भाग तर कोणताही नाही. म्हणजेच कडांची संख्या ही कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा 2ने जास्त आहे. कोपऱ्यांची संख्या 0 आहे आणि कडांची संख्या 2 आहे. म्हणून कडांची संख्या ही 2ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपण
संपूर्ण गणित विषयाच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं कशा पद्धतीने आले ते पाहून समजून घेतलं. आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या साऱ्यांचं मनःपूर्वक धन्यवाद.